अनेक वर्ष मेहनत घेऊन दिवस रात्र एक करून स्पर्धा परीक्षांना सामोरं जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काही कमी नाही आहे, पण त्यात यश नशिबाच्या वाट्याला येणाऱ्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकीच आहे। पण नाशिकच्या शेतकऱ्याच्या लेकीनं स्पर्धा परीक्षेमध्ये वाजवलेला डंका कौतुकाचा विषय ठरलाय। बघूयात याविषयीची ही बातमी। नाशिकच्या निफाड तालुक्यातील पिंपळस रामाची या गावच्या रहिवासी असलेल्या दिव्या यांनी उत्तम प्रगती साधली। आई वडील शेतकरी, घरची बेताची परिस्थिती, पण दिव्या यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर तलाठी आणि कृषी सहाय्यक अधिकारी पदाला गवसणी घातलीय। तर वन विभागातील वनरक्षक, जलसंपदा विभागातील कॅनॉल ऑफिसर आणि नगर परिषदेच्या कर निरीक्षक पदाच्या परीक्षेतही उत्तम गुण मिळालेत। जलसंपदा आणि वनरक्षकची दिली होती, एक फॉरेस्टची। त्याच्यानंतर ह्या 2 एक्झाम दिल्या होत्या, कृषी सहाय्यक आणि तलाठीची। त्याच्यापैकी 2 एक्झाममध्ये सिलेक्शन झालं माझं आणि बाकीचे पण 2 एक्झामचे रिझल्ट वेटिंगला आहे, म्हणजे अजून रिझल्ट लागले नाही। आणि वनरक्षकचं पण वेटिंग लिस्टला माझं नाव आहे। तर त्याच्यासाठी मी स्टडी म्हणजे प्रॉपर ॲग्रीचाच करायचं, त्याच्यामुळे कृषी सहाय्यकसाठी मला त्याचा फायदा झाला। दिव्या यांचं हे यश पाहून आई वडिलांचाही ऊर अभिमानाने भरून आलाय। त्यांच्या यशाबद्दल बोलताना आई वडिलांच्या डोळ्यातही अश्रू पाणावलेत। एकटीच मुलगी, सगळ्यात लहान, पण मग तिचं आहे ना अभ्यास पहिल्यापासून चिकाटी, खूप हुशार आणि मेहनत तिची खूप होती। आणि ती वेळोवेळी तिला मार्गदर्शन पण करत गेलो। तिनं जे क्षेत्र निवडलं त्यामध्ये तिला करू दिलं मी, आणि त्यामुळं तिनं ते सक्सेस झाली त्यामध्ये। ती खूप अभिमान आहे आणि म्हणजे असं खूप बरं वाटलं बा। असं मी दररोज शेतीतच काम करते आणि ती सर्व घरातलं काम करून आणि तिने इतकं मोठं यश प्राप्त केलं, त्याच्याबद्दल मला तिचं खूप म्हणजे खूप अभिमान आहे। तिच्याबद्दल म्हणजे असं खूप काही सांगावं वाटतं आणि सगळ्यांचे, नातेवाईकांचे, सर्वांचे फोन येत आहे। अभिमान म्हणजे खूप अभिमान वाटतोय तिचा आला। सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्याच्या मुलीनं केलेलं हे यश संपादन पाहून गावकऱ्यांनाही मोठा आनंद झालाय। दिव्या यांचा साऱ्या पंचक्रोशीत सत्कार करण्यात आला। दिव्यांनी 2 परीक्षा या ठिकाणी खऱ्या अर्थाने यश संपन्न केलंय। तिची प्रेरणा निश्चितपणे पिंपळस असेल की पिंपळसच्या आसपासच्या परिसरातील मुलं आणि मुली असतील, ते दिव्याच्या ह्या यशाचं निश्चितपणाने स्वागत आणि तिने केलेल्या या कामाचं कौतुक म्हणून तिची प्रेरणा या पुढील काळामध्ये घेतली असं या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला वाटतं। पिंपळसचा उपसरपंच आणि सरपंच सर्वच पिंपळस ग्रामस्थांच्या वतीने दिव्यांनी हे यश संपन्न केलं आहे, हे खरं तर पिंपळसकरांसाठी एक अभिमानाची बाब आहे। म्हणून आम्ही दिव्याचं खऱ्या अर्थाने सर्व गावाच्या वतीने या ठिकाणी तिला पुढील कार्यासाठी देखील शुभेच्छा देऊन तिचं अभिनंदन करतो। स्पर्धा परीक्षांसाठी परीक्षा देणारे आयुष्यातील अनेक वेळ खर्ची घालतात आणि यश मिळण्याची वाट बघतात, पण दिव्या आहेर यांच्यासारख्या तरुणी नक्कीच इतरांसाठी आदर्श निर्माण करणारे आहेत। नाशिकहून कॅमेरामन जयेश साबळेसह किरण तजनी आणि रिद्धी म्हात्रे, पुढारी न्यूज।